आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदावरती आहात। अनेक वर्ष झालं आपलं खूप मोठं योगदान आहे आणि आपलीच प्रेरणा घेऊन आमच्या बार्शी तालुक्याचे आदरणीय राजभाऊ राऊत साहेब यांनी गेली अनेक वर्ष खूप मोठं काम केलेलं आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळपास 4000 कोटींपेक्षा अधिक मोठा निधी आणून बार्शी तालुक्याचा खूप मोठा विकास केलेला आहे। परंतु काही कारणास्तव निसटता पराभव झाला। तर येणाऱ्या काळामध्ये राजभाऊ राऊत यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही प्रयत्नरत आहात का? बार्शी तालुक्यातील जनतेची तशी इच्छा आहे। राजकारणामध्ये हार जीत ही काही नवीन नाही आहे। आम्ही अनेक निवडणुका हरलो आणि अनेक निवडणुका जिंकलो। फक्त माणसातला कार्यकर्ता कधी मिळालेला नाही आणि राजाभाऊ राऊत सारखा कार्यकर्ता पराभवानं खचून न जाणारा कार्यकर्ता आहे। आत्ता आपण बघितलं असेल की 51,000 सदस्य पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा बार्शी तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या करणं हे काही फार हे नाही आहे। याचा अर्थच त्यांची जी सक्रियता आहे ती सक्रियता दर्शवते आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याकडे नजर ठेवून असते आणि जेव्हा कुठं संधी मिळेल त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला जरूर लावलं जातं। मी स्वतः त्यांना अत्यंत जोडून बघतो। मुद्दाम मी रस्ता वाकडा करून त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलो आणि कार्यकर्त्याचा संच बघितला। मला असं वाटतं की त्यांच्या राजकीय भविष्यावर कुठल्याही प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही। राजकारणात भविष्य त्यांना चांगलं आहे आणि पार्टी जरूर त्यांची दखल घेईल असं मला स्वतःला वाटतं। कारण गेल्या पंचवार्षिकमध्ये भाऊंनी जी आगामी कामाचा आराखडा तयार केलेला होता त्यामध्ये भगवंत तीर्थक्षेत्र असेल, बार्शी तालुक्यामध्ये विविध भागात MIDC असतील, तर त्या निधीच्या बाबतीमध्ये आणखीन थोडीशी सक्रियता वाढण्यासाठी कुठंतरी पदावर असणं गरजेचं आहे असं वाटत नाही का? एक गोष्ट लक्षात घ्या, जरा 2 महिने 4 महिने अजून जाऊ द्या। ज्याला निवडून दिलं ना त्यांचं तर आता यांच्या मुकाबल्यात 1 वर्ष भारतात निधी मोजा। राजाभाऊ राऊतना निवडून गेल्याच्या नंतर पहिल्या 1 वर्षामध्ये बार्शी विधानसभा मतदारसंघासाठी काय आणलं आणि आता राजाभाऊ राऊत आमदार नसताना बार्शी मतदारसंघासाठी काय आलं याची तुलना करणारी आपली जनता आहे। मतदार इतका भोळा नाही आहे आणि मग वर्षभराच्या बाद लोकांच्या लक्षात येईल की आपली केवढी मोठी चूक झाली। आणि जर आपल्याला या ठिकाणी पुन्हा नव्यानं या ठिकाणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या विकासासाठी दोन्ही सरकार आपलं असल्याच्या नंतर जर या ठिकाणी काही आणायचं असेल तर राजाभाऊ राऊत सारखा कार्यकर्ता आणि अशा कार्यकर्त्याला पार्टीनं पुढं करावंच लागणार आहे। मी स्वतः त्यांचा समर्थक आहे। तुम्ही चिंता करू नका, पुढचं भविष्य राजाभाऊचं चांगलं आहे।